अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सभा घेतली होती। यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक आजी माजी मंत्री यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र याला परवानगी नसताना कोविडच्या काळात त्यांनी प्रचार सभा घेतली। मात्र इतर उमेदवारांना वेगळा न्याय व आम्हाला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करत शिक्षक उमेदवार संगीता शिंदे यांनी अमरावती विभागीय उपायुक्त लहाने यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध आचारसंहिता भंग आणि कोविडच्या नियमांतर्गत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी निश्चय केला आहे। 3 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर शेवटी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी चर्चेला बोलवलं। विभागीय आयुक्तांसमोर श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचारसंहिता विरुद्ध मोठ्या सभेविरुद्ध पाडा ठेवण्यात आला। त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली। या तक्रारीविषयी जिल्हाधिकारी तपास करून अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण पियुष सिंह यांनी दिले। शिक्षक निवडणूक खर्च विषयी मर्यादा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। आता या निवडणुकीला मात्र खरा रंग येण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे। मात्र 3 डिसेंबरला बाजी कोण मारणार याचं भाग्य मतपेट्या उघडल्यावरच कळेल। 1 डिसेंबर 2020ला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे। त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयामध्ये काही उमेदवारांना निर्देश सुद्धा देण्यात आले। त्यामध्ये सभा सुद्धा आमची घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की कोरोनाचा काळ आहे आणि याच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कोणतीही प्रचार सभा आपल्याला घेता येणार नाही। परंतु काल महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी एक सभा अमरावतीमध्ये घेतली आणि ती सभा घेतली त्यामध्ये उदयजी सामंत आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर आणि अन्य नेते त्या सभेमध्ये उपस्थित होते। मला हे म्हणायचं आहे की मी सुद्धा एक महिला शिक्षिका म्हणून उमेदवार आहे। मला सभेसाठी परवानगी मिळत नाही आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परवानगी कशी आयुक्त कार्यालयाने दिली हा एक माझा मोठा प्रश्न आहे। मार्गदर्शन सूचनाचे पालन करणे हे सुद्धा आम्हाला वारंवार सूचना देण्यात आल्या। मी जेव्हा थाळीनाद आंदोलन केलं तेव्हा पालकमंत्री महोदयाच्या घरासमोर केलं तेव्हा माझ्यावर आणि माझ्या शिक्षक बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि आज खुलेआम सभा घेऊन राहिले। म्हणून या या नेत्यांवर मंत्र्यांवर आणि उमेदवारावर ताबडतोब गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी मी आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या मांडलेला आहे। गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।